जाऊया पुढच्या बातमीकडे आणि ही बातमी येते सोलापूर जिल्ह्यातून अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे अनेक गावांचा सोलापूरमध्ये संपर्क तुटलेला आहे। देशमुख बोरगाव पुलावर पाणी आले त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आणि प्रशासनाने मोठा पूल उभारावा अशी गावकऱ्यांनी मागणी केलेली। अतिवृष्टीमुळे सध्या इथले शेतकरी देखील चिंतेत आहेत। खरं तर दुष्काळी भाग म्हणून सोलापूरमधला मोठ्या प्रमाणातला भाग हा खरं तर दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो। मात्र सोलापूरमधली सध्याची स्थिती अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे इथले शेतकरी सध्या चिंतेत आहेत आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात अतिशय भीषण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या अक्कलकोट तालुक्यातील देशमुख बोरगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणची ही भीषण परिस्थिती झी 24 तासच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत। जवळपास देशमुख बोरगाव चा हा छोटासा पूल आहे। या पुलावरून पलीकडे जवळपास 8 ते 10 गावं आहेत आणि या गावांचा आता संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून अशाच पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अनेक शेतकऱ्यांची गावकऱ्यांची कामं ही मोठ्या प्रमाणात खोळंबल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे काही शेतकरी आहेत। काका काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे, किती दिवसापासून असं दृश्य आहे? पलीकडे आमचे जनावर बैल बारदाना सर्वच पलीकडे आहे। वडा येऊन भोवलेला आहे, जायला रस्ता नाही। हे रस्ता आम्हाला व्हायलाच पाहिजे, पूल बांधायलाच पाहिजे। ओढाचं जे पूल आहे ते 3-4 फूट व त्याच्यावरती पाणी आहे। आमचे जनावर सगळे तिकडे आहे। आम्ही ज्या गावचं जे शेताचं जे क्षेत्र आहे निम्म क्षेत्र ते वड्याच्या पलीकडे आहे। म्हणजे निम्मे क्षेत्र तिकडे असल्यामुळे सगळे निम्मे शेतकरी इकडेच आहे, तिकडे गेलेच नाहीत सकाळपासून। कॅमेरामन विजू आवटेसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, अक्कलकोट, सोलापूर।